नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. वाकोडे कुटुंबियांचे शरद पवार यांच्याद्वारे सांत्वन. आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नेते रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी शनिवारी दिनांक 21 डिसेंबरला दुपारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते पवार हे शनिवारी दुपारी परभणीत दाखल झाले होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यापाठोपाठ पवार यांनी आंबेडकरी चळवळीने सुरू केलेल्या धरणे आंदोलनास भेट दिली. तेथून वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी जाऊन वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबियांबरोबर हितगुज केले. यावेळी परिवारातील सदस्यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक परभणी जिल्ह्यात लोकांनी अत्याचार आयोजित केलेला माहिती मिळाली. कोण तुमचा रिपोर्टर कुठं आहे? इथं काय त्या ठिकाणी एकेकाळी हा जिल्हा राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता. पण ज्या प्रकारचे कुठेही एकमेकांचे हल्ले हे जे चित्र त्या ठिकाणी ऐका बोला आणि ही अवस्था अशीच राहिली की महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्ही लोकांनी जाऊन ज्याची हत्या झाली त्याचा कुठून माहिती घेतली. स्थानिक भगिनींची माहिती घेतली. नागरिकांच्याकडनं माहिती घेतली. दुर्दैवानं त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यावर जे कृत्य झालंय त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई करून त्याला ही जनतेची मागणी त्या ठिकाणी परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर त्या जनतेची भावना आहे की आम्ही लोक म्हणतो हे जसं चित्त होते तसं चित्त परभणीमध्ये सुद्धा होतं. लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या समोर जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ही होणं साहजिकच आहे. ती झाल्याच्या नंतर ज्यांचा या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं. अशाच शरीराला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र परभणीला सुद्धा पाहिलं. हे जे घडतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणार नाही. राज्यकर्त्यांनी
सत्तेचा वापर शहाणपणानं संवेदनशीलपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसत असताना लोकांचं काम करणार त्यांचाही विरुद्ध या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्या ऐकायला एकंदरीत त्याच्यानंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे. अशाच्या आम्ही काही करू शकत नाही, पण राज्य सरकारची मेन इथे परभणी असो नीर असो ही सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी फाउंडेशन लवकर टाकावी या प्रकारचा आग्रह राहिलं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढंच सांगितलं. साहेब तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर सरकारही कुठेतरी येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात येत आहेत. काय वाटतं? येऊन घेतले असेल सरकारने त्यावेळी चांगलं घेऊन चाललं नाही ॲक्शन घेतलं पाहिजे आणि विशेषतः वेगवेगळे ॲक्शन घेतले पाहिजे. तिथल्या लोकांच्या ज्यांची नावं येतात त्याची माहिती वाढत अधिकारी नाही त्यामुळे मी काही भाष्य करत नाही. तर खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच अशा लोकांची भूमिका त्या ठिकाणी वाढत त्याची सफल चौकशी व्हायची गरज. सर 8 दिवस अधिवेशन झालेलं आहे. अधिवेशनातून फलित काही निघालेलं नाही. एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा दिलेला शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। आपण पाहत आहात 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। जय हिंद।